सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज आपल्या या अंबरनाथ शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांसाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय माजी खासदार, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथल्या आपल्या संपूर्ण भागाचे निरीक्षक आदरणीय आनंददादा परांजपे, व्यासपीठावर माझ्या समवेत उपस्थित असणारे आदरणीय किसनदादा तारमळे, प्रतीकजी हिंदूराव, सदामामा पाटील, कमलाकरजी सूर्यवंशी, डी मोहन, सचिनजी पाटील, अनुताई पाटील, नगराध्यक्ष पदाच्या आपल्या उमेदवार अश्विनीताई पाटील, त्याचबरोबर नगरसेवक आणि नगरसेविकेच्या सर्व असणाऱ्या उमेदवार, त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, महिला पदाधिकारी, सर्व युवक तकेनी आज या सभेसाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींनो, प्रदीर्घ कालावधीनंतर या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि साधारणपणे 9-10 वर्षाच्या कालावधीनंतर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहोत। थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीला आपल्याला मतदान करायचं असल्यामुळे सर्वात जास्त जर आजच्या घडीला कुठली निवडणूक महत्वाची असेल तर ती आपल्या या अंबरनाथ शहराच्या नगर परिषदेची निवडणूक आहे। कारण आणखीन 2-4 महिने जर निवडणूक झाली नसती तर 5 वर्ष प्रशासकाला पूर्ण झाली असती, म्हणजे 5 वर्षाची टर्म प्रशासकाची झाली असती। पण सुदैवाने आज निवडणूक जाहीर झाल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा आपल्या हक्काचा नगराध्यक्ष आणि आपल्या हक्काचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका निवडून देण्याची संधी त्यानिमित्ताने मिळालेली आहे। सदामामांनी आपल्या परीने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं, पण त्यांचं असणारं कार्य, त्यांचा इथं असणारा दांडगा संपर्क हा तुम्हा आम्हासाठी काही नवीन नाही। पक्षासाठी असणारी त्यांची भूमिका, तळमळ ही तुम्हा आम्हा सर्वांसाठी काही नवीन नाही। कोविडच्या कालावधीमध्ये 2020-21 मध्ये ज्या वेळेला घरातनं बाहेर पडायला सुद्धा अनेक मंडळी घाबरत होती, त्यावेळेला याच आपल्या सदामामांनी स्वतःच्या स्वखर्चातून 50 लाख पेक्षा अधिक खर्च करून तिथं वॅक्सिन्स उपलब्ध करून दिले। अनेक ठिकाणी गोळ्या आणि वॅक्सिन्स उपलब्ध होत नव्हते। अशा वेळेला कोविडच्या या प्रादुर्भावामध्ये एकही तिथं रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहता कामा नये याची दक्षता ही त्या निमित्ताने त्यांनी घेतली। आपल्या इथले सर्व स्थानिक प्रश्न हे आज त्यांना या ठिकाणी ज्ञात आहेत। बरेचसे मंडळी इथं येतील, त्यांच्यावर टीका टिप्पणी करतील, पण अतिशय ग्राउंड लेवलवर सगळ्यांसोबत समरस होऊन सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन काम करणारे जर कोण व्यक्ती असेल तर ते आपले सदामामा असतील आणि त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, त्यांचं पाठबळ आपण इथं वाढवलं पाहिजे अशीच विनंती करायला खरं तर आज मी एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेली आहे। आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी काम करतो। आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी आम्ही सर्व मंडळी आहोत। आज मंत्री म्हणून काम करत असताना महिला व बाल विकास विभागाअंतर्गत माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपण यशस्वीरित्या राबवतो। मला या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, KYC ची मुदत ही आता 31 डिसेंबर पर्यंत आम्ही वाढवलेली आहे, कारण आम्हाला कुठल्याही पात्र लाभार्थ्याला लाभापासून वंचित ठेवायचं नाही। पुढच्याही कालावधीमध्ये माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी हा 1500चा लाभ नियमित त्यांना मिळत राहणार आहे। आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने कधीच योजना ही महिलांसाठी राबवली नव्हती, ती आपण आपल्या विभागाच्या, आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण राबवली आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या शहरातल्या बचत गटांना अधिकाधिक सक्षम करण्याचं काम हे अश्विनीताई तुम्हाला आणि आपल्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांना करायचं आहे। कारण या माता भगिनींसाठी तुम्ही जे कराल त्याची जाणीव ते ठेवता, त्यांचा भरभरून आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्ही त्यांच्या समस्या सोडवल्यात तर। आज सर्वप्रथम काम हे तुम्हाला या सगळ्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर, पाठबळ दिल्यानंतर जे कुठलं करायचं असेल तर तो आपला पूर्व आणि पश्चिमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे। कारण सर्वात मोठा प्रश्न माझ्या माता भगिनींना भेडसावणारा हा पाण्याचा असतो। त्यामुळे एकदा ते काम तुम्ही हाती घेतलं त्याच्यामध्येही आदरणीय दादांचं
आपण विशेष लक्ष त्या ठिकाणी वेधून घेऊया. कुठं निधीची कमतरता लागणार नाही, कुठं भासणार नाही, अशी सुद्धा भूमिका ही आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्या ठिकाणी दादांकडे मांडू. त्याचबरोबर आजपर्यंत रस्त्यांची कामं अनेक झाली असतील, पण ज्या मूलभूत सुविधा आहेत, महिलांसाठी असणाऱ्या कार्यशाळा आहेत, बचत गटांसाठी असणारे केंद्र असतील, अंगणवाड्या असतील, अंगणवाड्यांची संख्या वाढवणं असेल, हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. कारण कुठलाही बालक हा पोषणापासून वंचित राहता कामा नये, कुठलीही गरोदर माता ही लाभापासून वंचित राहता कामा नये. म्हणून अंगणवाडीचे केंद्र, तुमचं पहिलं पत्र थेट नगराध्यक्ष पदाची तुम्ही निवडणूक आज लढवताय, या सगळ्या जणांचा तुम्हाला आशीर्वाद तर मिळणारच आहे. पण पहिलं काम जे तुम्हाला कुठलं करायचंय ते म्हणजे माझ्या माता भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून अधिकाधिक सक्षम करायचंय. त्यांच्या हाताला तुम्ही रोजगार दिलात की या तुमची साथ कधी सोडणार नाही. युवकांच्या रोजगाराचे विषय असतील तेही आपल्याला त्या ठिकाणी हाती घ्यायचे आणि मूलभूत सुविधांवर आपल्याला अधिकाधिक पुढच्या कालावधीमध्ये लक्ष केंद्रित करायचंय. आणि तुम्हाला साथ तर, तुम्हाला आशीर्वाद तर या सगळ्यांचा आहेच. पण आज माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती राहील की नगराध्यक्ष पदासाठी आपली असणारी घड्याळ निशाणी, नगरसेवक आणि नगरसेविका पदासाठी आपली असणारी घड्याळ निशाणी, यावर अधिकाधिक मतांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा. कोण काय बोलतंय, कोण काय टीका करतंय, याच्याकडे फार लक्ष देऊ नका. कारण आपल्याला लोकांसाठी काम करायचं. लोकांची अपेक्षा ही आपण टीका करावी अशी नसते. लोकांची अपेक्षा ही असते की आपण त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांना नगरसेवक हवा असतो, त्याच्यासाठी त्यांना नगराध्यक्ष हवे असतात. दुसऱ्यांवर टीका करण्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधी हवा नसतो. त्यामुळे आपण मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं. आज बारामतीचा विकास आदरणीय दादांनी केलेला आहे. पुढच्या कालावधीमध्ये ते मॉडेल लक्षात ठेवून आपलं हे अंबरनाथ शहर आपल्याला विकसित करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या हातून ते होईल अशीच मी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करते. 3 दिवस पुढचे राहिलेले आहेत आणि 3 दिवस हे महत्वाचे. आता प्रचारी शिगेला जाणार, सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार प्रसार करणार. अशा वेळेला तुम्ही सर्व उमेदवारांनी प्रत्येक मतदार बंधू भगिनीपर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला घरातला उमेदवार आहे, तुमच्या घरातला सदस्य आहे असं समजून तुम्ही प्रचाराला उतरलं पाहिजे. आज आनंददादा तुम्ही असाल, ठाण्यातून आलेले सर्व पदाधिकारी गेल्या आठवड्याभरापासून तर आहेतच तुमच्या प्रचारासाठी, पण पुढचे 4 दिवस इथून हलायचं नाहीये. पुढचे 4 दिवस प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आपल्या प्रत्येक उमेदवाराची ताकद वाढवण्याचं काम हे आपण त्या निमित्ताने केलं पाहिजे. आणि सदामामाचे हात हे आपण बळकट केले पाहिजे. सदामामाचा स्वभाव दिलखुलास आहे, जे मनात आहे ते बोलू नये. लोकांना असा स्वभाव आवडत असतो, ओठात एक पोटात एक असं आवडत नसतं. त्यामुळे आज त्यांना साथ देणं, त्यांचं खऱ्या अर्थानं जो तुमच्यासोबत दांडगा संपर्क आहे, त्यांना जर अधिकचा प्रतिसाद तुम्ही दिलात तर पुढच्या कालावधीमध्ये जसं काम त्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये केलं, जसं काम त्यांनी त्यापूर्वी सुद्धा केलं, आज शेतकऱ्याचं लेकरू म्हणून ते स्वतःला या ठिकाणी संबोधित करत असताना पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा प्रत्येक सामान्य नागरिकाची समस्या सोडवण्यासाठी ते सर्वच मंडळी आपली कार्यतत्पर राहणार आहेत. त्यामुळे आज तुमची ही जबाबदारी आहे की तुमचा हक्काचा नगरसेवक कसा असावा, तुमचा हक्काचा नगरसेविका कशी असावी, तुमच्या हक्काची नगराध्यक्षा कशी असावी, याची धुरा आम्ही तुमच्या हातामध्ये सोडलेली आहे. त्याच्यामुळे अधिकाधिक तुम्ही घड्याळ या चिन्हावर मतदान करावं. काही अशा प्रभाग आहेत जिथं सर्वसाधारण जागा आहे, पण तिथं आम्ही महिलेला संधी दिलेली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो महिलांना सुद्धा समानपेक्षा अधिक संधी ही त्या निमित्ताने देत असतो. त्याच्यामुळे आम्ही अधिकाधिक महिलांच्या प्रश्नांवर, युवकांच्या प्रश्नांवर काम करणार आहोत. हे शहर विकसित करणार आहोत. फक्त रस्ते करण्यापुरतं मर्यादित राहायचं नाही, तर पाणी पुरवठा असेल, नोकरी व्यवसाय असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, आपल्या अंगणवाड्या असतील, आपले प्राथमिक आरोग्य उपचार असतील, एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा, यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करायचे आणि एक चांगली आरोग्य सुविधा या आपल्या सर्व नागरिकांना ही आपल्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये द्यायची आहे. मी या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्या जणांना आवाहन करते की कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, आपलं लक्ष विचलित होऊन देऊ नका. आपली निशाणी घड्याळ
आणि घड्याळात चांगली वेळ आणि घड्याळात चांगला काळ या आपल्या शहरामध्ये आणू शकतो. त्यामुळे त्याच्या प्रचार आणि प्रसार हा तुम्ही सर्व मंडळींनी अधिकाधिक करावा अशी या निमित्ताने विनंती करते. माझ्या सर्व लाडक्या भगिनी जे मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमच्या सर्वांचेच मी या ठिकाणी आभार मानते. आणि आपली माता भगिनींची ताकद ही 2 तारखेला मतपेटीमध्ये दाखवा अशी या निमित्ताने विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.